ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना फक्त 3 टोमॅटोपासून झणझणीत असा टोमॅटोचा ठेचा करणार आहोत. तुम्ही यापूर्वी टोमॅटोची चटणी वगैरे केली असेल किंवा मग टोमॅटोची वेगवेगळ्या पद्धतीची भाजी केली असेल. पण जर एकदा अशा पद्धतीने टोमॅटोचा ठेचा केला ना, तर नक्कीच सांगते पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल आणि बाजारातून अगदी किलो किलो टोमॅटो विकत आणाल हा झणझणीत ठेचा करण्यासाठी. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. त्यासाठी इथे मी 3 टोमॅटो घेतले आहे. थोडेसे कच्चे आणि थोडेसे असे पिकलेले आहेत. तिन्ही टोमॅटो स्वच्छ असे धुवून कट करून घेतले आहेत. टोमॅटो आता आपले कट करून झाले आहेत. टोमॅटो थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशा हिरव्या मिरच्या घालून घेऊया. तर इथे बघा एक 10-12 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. इथे टोमॅटोचा ठेचा करतो आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण हे भरपूर घालायचं आहे. त्याचबरोबर भरपूर असा लसूण घालायचा आहे. आता हे मिक्सरला छान असं वाटून घेऊया. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना, तर त्यामध्ये सुद्धा इथे तुम्ही वाटू शकता. आता एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवूया. पॅनमध्ये 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी तेलावरती छान परतले की यामध्ये आपण जो कट करून घेतला होता ना कांदा, तो घालून घेऊया. आणि जो टोमॅटोसुद्धा आपण कट करून घेतला होता ना, तोसुद्धा इथे लगेच घालून घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो तेलावरती अगदी छान असं परतून घेऊया. बघा मीडियम गॅसवरतीच कांदा टोमॅटो आपल्याला छान असा परतायचा आहे. आणि टोमॅटोच्या फोडी करताना ना शक्यतो मोठ्या मोठ्याच ठेवा. खूप जास्त बारीकसुद्धा इथे फोडी आपल्याला करायच्या नाहीत. आता कांदा टोमॅटो थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेचच जो आपण हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला होता ना, तो घालून घ्यायचा आहे. तरी बघा हिरवी मिरची आणि लसणाचा यामध्ये मी ठेचा घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतपत मी हळद घातली आहे. हळद घातल्यानंतर पुन्हा छान असे हे मिक्स करून घेऊया. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि मिक्स करून थोडा वेळ झाकण ठेवून दिलेलं आहे. आता इथे बघा झाकण काढलेलं आहे आणि ठेचा जो आहे ना, तो आपला छान असा मिक्स करून घेऊया. टोमॅटो छान शिजून द्यायचा आहे आपल्याला यामध्ये. इथे मला मीठ थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी पुन्हा अगदी थोडंसं असं मीठ घातलेलं आहे. तर बघा अगदी चमचमीत असा हा ठेचा दिसतोय. यावरती आपल्याला पुन्हा 1 मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे. तर इथे पाहू शकता फक्त 1 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. आता इथे 1 मिनटं झालेलं आहे. तर बघा चटणीला अगदी छान अशी तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि मी इथे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातलेला आहे. इथे मी भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घातला आहे. पण जर तुमच्याकडे कच्च्या शेंगदाण्याचा कूट असेल ना, तर तोसुद्धा तुम्ही इथे घालू शकता. शेंगदाण्याचं कूट घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल टोमॅटोच्या ठेच्यामध्ये तरच घाला किंवा तुम्ही स्किपसुद्धा इथे करू शकता. फक्त कूट घालताना थोडासा जाडसरच कूट घाला. कूट घातल्यानंतर पुन्हा 1 मिनटासाठी फक्त ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता आपला चमचमीत आणि झणझणीत हा टोमॅटोचा ठेचा किंवा टोमॅटोची ही चटणी तयार झालेली आहे. कोणत्याही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला अगदी उत्तम पर्याय आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.